ताईंनो, ह्या होलिकेला अग्नी कधीच जळू शकत नव्हती. तीच होलिका एका क्षणात जळून खाक झाली. कशी झाली? आणि भक्त प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर कसा आला? यामागचं नक्की गुपित काय आहे? नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सिम्पली नीतूमध्ये. आज आहे होळीचा उत्सव. घराघरात आहे ना पुरणपोळीचा बेत असेलच, हो ना? पण आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण दरवर्षी उत्साहानं होळी पेटवतो, पण त्यामागची नक्की गोष्ट काय आहे? का केलं जातं होलिका दहन? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. पण तसं पण हा व्हिडिओ मला पोस्ट करायला थोडासा लेट झाला आहे, थोडा म्हणजे जास्तच झाला आहे. ताईंनो, ही गोष्ट आहे ना खूप जुन्या काळची आहे. प्रत्येकाला माहिती असेल हे. एक राक्षस राजा होता हिरण्यकशिपू. त्याला स्वतःचा खूप गर्व असायचा, पण त्याचाच मुलगा आपला लाडका प्रल्हाद, तो होता भगवान विष्णूचा परमभक्त. आता बापाला हे कसं सहन होणार? त्याने स्वतःच्या मुलाला मारण्याचे खूप प्रयत्न केले, पण प्रल्हाद वाचला. शेवटी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला बोलवलं. होलिकाकडे एक जादूची ओढणी होती, जी पांघरली की अग्नी तिला जाळू शकत नव्हती. मग काय झालं? होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन पेटत्या आगीत बसली. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. अचानक वारा सुटला आणि ती ओढणी उडाली आणि प्रल्हादावर आली. होलिका जळून खाक झाली आणि आपला भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आला. म्हणूनच आपण दरवर्षी होळी पेटवतो, जो वाईटावर चांगल्याचा विजय आहे. बघा ताईंनो, होळी म्हणजे केवळ लाकडं जाळणं नाही. त्या अग्नीसोबत आपण आपल्या मनातील राग, द्वेष आणि वाईट विचारही जाळून टाकले पाहिजे. जुन्या कटू आठवणी विसरून रंगासारखं फ्रेश होणं म्हणजेच खरी होळी, हो की नाही? विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ऋतू बदलताना हवेत जे जंतू असतात ते या अग्नीच्या उष्णतेमुळे नष्ट होतात. आपली संस्कृती किती विचारपूर्वक बनवली आहे ना. मनोभावे नमस्कार केला आणि आमच्या घरातली इडापिडा टळू दे आणि सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली. तर मग कशी वाटली आजची ही माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या सिम्पली नीतू चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.